बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे 60 जणांचे जीव वाचलेत। नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यामध्ये ही घटना घडली आहे। पण घाटाच्या रस्त्यामध्ये एसटी महामंडळाने अशी भंगार बस कशी काय पाठवली असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। जिगरबाज बस चालक मच्छिंद्र घोडकेंनी प्रसंगावधान दाखवलं नसतं तर 60 प्रवाशांना घेऊन ही बस थेट 500 फूट दरीत कोसळली असते। त्यानंतर एसटीतल्या प्रवाशांचं काय झालं असतं याचा विचारही न केलेला बरा। त्याचं झालं असं की अकोलेहून कासाऱ्याकडे नेहमीप्रमाणे प्रवासी घेऊन एसटी बस निघाली। मात्र बारी घाटात एका वळणावरती बसचा स्टेअरिंग रॉड तुटला, त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला। परिणामी बस डाव्या बाजूला 500 फूट दरीत असलेल्या भागाकडे वळली। दरीच्या दिशेनं 50 फूट बस गेली। तोपर्यंत बसची दोन्ही चाकं तुटून पडली, पण चालक मच्छिंद्र घोडके यांनी बसचा ताबा सोडला नाही, त्यामुळे बस दरीत कोसळण्यापासून वाचली। खड्ड्यात तुळशी गाडी आदळली आणि पूर्णपणे गाडी उजव्या साईडला खिचली गेली। स्टेअरिंगनी पण काही काम केलं नाही। गाडीचा काहीतरी खटकन आवाज आला ते माझ्या लक्षात आलं, पण काही स्टेअरिंगनी काही काम केलं नाही। पण त्यामुळे गाडी खाली सरकत गेली। पण मी तसेच स्टेअरिंग पकडून राहिलो आणि गाडी थांबेपर्यंत मी गाडी थांबून होतो। गाडी थांबल्याच्या नंतर मी प्रवाशांना मला गाडी थांबली, आता काय खिडकीतून उड्या काय मारू नका, आपण व्यवस्थित सुखरूप पोहोचलो, व्यवस्थित हे झालं, काय ही झालं नाही। मग सगळ्यांना गाडी खाली उतरवलं, वरती आणलं। बसच्या या अपघातात 6 प्रवासी किरकोळ जखमी झालेत, तर दोघांना गंभीर इजा झाली आहे। अपघात झाल्यानंतर तातडीची मदत मिळाली आणि त्यांना अकोले तसंच संगमनेरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। जी काही लोक जखमी वगैरे आहेत अशा लोकांना ॲम्ब्युलन्सनी आम्ही राजूर आणि फाराजे सिरियस त्यांना संगमनेर येथे पोहोचवले आणि त्यांच्यावर उपचार चालू आहेत। जी महामंडळाकडनं तात्काळ मदत वगैरे आहे असं मदत कार्य सगळ्यांना चालू आहे। वाहन चालक मच्छिंद्र घोडकेंनी सतर्कता दाखवली नसती तर भीषण अपघाताची बातमी झाली असती। मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 60 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या मच्छिंद्र घोडकेंना देवदूतच म्हणावं लागेल। चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला खरा, पण घाटाच्या वळणावळणाच्या रस्त्यावर एसटी महामंडळानं एवढी भंगार गाडी कशी पाठवली? बसची तांत्रिक देखभाल कुणी केली होती का? या अपघाताला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात। त्याची उत्तरं मिळणं देखील आवश्यक आहे। नितीन ओझासह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, संगमनेर।